रिसेंटली बँड्राला शिफ्ट झालो होतो. टेबलवरती पिशवी ठेवली, पिशवीच्या आत बाटली होती. तर तू बिलीव्ह नाही करणार, पण ती ना पिशवी हालायला लागली स्वतःहून. किचनमध्ये आहे ना, असा मांडी घालून माझ्याकडे असं बघत होता. बेडरूमचा डोअरमधून कोणतरी, म्हणजे डोअर असा आहे पण असं बघतंय मला. आणि ह्या गोष्टीचं थिअरी नंतर अशी समजली की आमच्या सोसायटीत एका बाईनी, गोव्याचा किस्सा आहे. आम्ही गेलेलो, एक रूट आहे आणि सगळे आजूबाजूला बंगलोज होते. एक बंगलो लास्टला आला, तिथे एक पार्क होतं. तर तिथे ना एक झोका होता. झोका जसा आम्ही गेलो ना तसा तो हालायला स्टार्ट झाला. आणि हल्ला म्हणजे काय असं असं नाही, छानपैकी जसं कोणतरी हलवतोय ना, आपण कोणतरी बसून बसलंय. हलवतो. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गूढ गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो, हॅलो, हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्यावर निवेदिता आलेली आहे. निवेदिता, कशी आहेस तू? मी मस्त आहे. तू कसं आहेस? मी पण एकदम छान आहे. आणि जर तू बोललीस की तू एक डिजिटल मार्केटर आहेस, त्या व्यतिरिक्त तू कॉन्टेंटही बनवतेस, पण तू लोकांना तुझ्याबद्दल एक प्रॉपर इंट्रोडक्शन कसं देशील? मी निवेदिता घायतडके आहे. मी डिजिटल मार्केटर आहे. मागच्या 6 वर्षापासून डिजिटल मार्केटिंग करते आणि सध्या मी कॉन्टेंट क्रिएशन करते आहे. स्वतःचं यूट्यूब स्टार्ट केलं आहे. तिथे मी स्टोरीज वगैरे टाकते छोट्या. तू पहिली गोष्ट कोणती सांगणार आहेस? पहिली गोष्ट मी ही माझा पर्सनल एक्सपिरियन्सनी स्टार्ट करेल. माझ्याबरोबर घडलेली गोष्ट आहे ही. तर ही गोष्ट 2013ची आहे. आम्ही रिसेंटली बँड्राला शिफ्ट झालो होतो आणि 3-4 महिने झाले. तर आई बाबा कामाला होते, काम करायचे. तर मी लवकर यायची घरी शाळेतून. आणि काय, शाळेतून आल्यावर आपण नॉर्मली टी व्ही वगैरे बघतो, हे ते, तर टाईमपास थोड्या वेळ करायची मी. तर टी व्ही लावून बसलेली सोफ्यावरती आपला नाश्ता करत होती मी, स्नॅक्स खात होती. आणि टेबलवरती पिशवी ठेवली, पिशवीच्या आत बाटली होती आपली, ज्यूसच्या बाटल्या असतात ना, म्हणजे आई मला भरून जायची ज्यूस वगैरे. तर ते ठेवलेलं आणि स्नॅक्स होते, म्हणजे फरसाण वगैरे, चिप्स वगैरे येते होते. तर तू बिलीव्ह नाही करणार, पण ती ना पिशवी हालायला लागली स्वतःहून. हालायला म्हणजे अशी नाही, चालते ती, असं समज. म्हणजे एका मूव्ह प्लॅटफॉर्मवरती करते, हलते. मूव्ह करते, अशी. तर मी बोलली की कदाचित माझा भ्रम असेल हा. तर मी बोलली की जाऊ दे, शांत बसते, मे बी काहीतरी असं निग्लेक्ट केलं मी त्या गोष्टीला आणि परत टी व्ही बघायला लागली. तर त्याच्यानंतर काय सीन झाला की ती परत हलली आणि मी खूप, म्हणजे काय करू, म्हणजे मी क्ल्यूलेस झाली, कारण अशा गोष्टी मी अनुभवलीच नव्हती. तर एकदम क्ल्यूलेस झाली मी. आणि त्याच्यानंतर माझी टीचर आली, मला होम ट्युटर होती माझी. तर ती टीचर आली घरी माझ्या आणि तिला मी सांगितलं असं. तर ती बोलली, मे बी तुला असं वाटलं असेल कदाचित, तर तू लक्ष नको देऊ वगैरे. पण थोड्या वेळाने काय झालं की तिलाच अनुभव आला, टीचरला माझ्या. ती बोलली, तुझ्या घरात कोणतरी आहे वाटतं, म्हणजे कोण आहे सांग. तर मग मी बोलली की नाही, कोण नाही आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता बेडरूम, किचन वगैरे सगळं. तर ती बोलली की जाऊ दे, मे बी छोटे मुलं असतील, मिस्शिवियस असतात ते, मस्ती करत असते. खिडकी वगैरे काहीतरी. तर मग असं 2-3दा आवाज आला होता. ती बोलली की इथे अभ्यास चालू आहे, मी जाऊन बघून येते कायचं. मी बोलली की हां, बघून या. तर ती गेली बेडरूममध्ये, तिने बघितलं तर काहीच मूव्ह होत नव्हतं. आता हे पण शक्य नाही आहे ना की हवेनी, आपल्या जुन्या घरांच्या खिडक्या एकदम जड असतात, ओल्ड असतात, लाकडाच्या वगैरे, तर त्या एकदम हे नाही होणार. आणि ती आम्ही जी राहत होती ती बिल्डिंग तर किती 50-60 वर्षापूर्वीची असेल अशी त्यावेळी, म्हणजे आता अजून वर्ष झाली अजून जुनी असतील असेल. त्याला. हो. तर ती बोलली की हे काय. मग ना आम्हाला बॅल्कनी पण होती हॉलला, लिव्हिंग रूममध्ये. तर ती तिकडे जाऊन उभी राहिली. ती बोलते, बघते बरं कोण आलं, म्हणजे मी कदाचित दिसली असेल म्हणून पळाले असतील. तर ते पण नाही आहे, तसं पण नाही आहे. ती स्वतः घाबरली, कारण ना आपला एक सबकॉन्शियस माइंड असतो बघ, त्याला समजतं की कोणतरी अजून तिसरं व्यक्ती आहे. इंट्युशन येतात, म्हणजे कसं तरी वाटतं, आपल्या मनाला भीती वाटते. तर तसं तिला वाटत होतं आणि ती मोठी होती, तर ऑब्व्हियसली ती जास्त अलर्ट होती. हो, एक्सपिरियन्स्ड. असं. तर ना ती बोलली की
बघ तू इथे ना जरा सांभाळून राहत जा. मे बी मी जे थिंक करत नसेल ते असेल, पण नसेल, पण दुसरं पण काही असू शकतं मे बी आणि तू म्हणजे मी छोटी होती तर तिचा जरा जास्त कन्सर्न लागला असं. मग माझी मम्मी आली घरी रात्री, तर मम्मीला सांगितलं मी, की "बा असं असं झालं" करून. तर ती बोलली, की "हां, मला पण अनुभव आलाय ह्या गोष्टींचा, पण मी कधी कोणाला सांगितलं नाही." कारण की ती बोलली, की "कोणाला सांगेल म्हणजे तुमच्या दोघांना सांगेल तर घाबरायचं वातावरण घरात हे होईल उगाच असं, आणि माझी कशी शाळा वगैरे असते, हे तेच अभ्यास चालू आहे." तर ती बोलली, की "मला तर अनुभव आलाय." मग एक दिवशी असं झालं, की आई माझी म्हणजे रविवारचा दिवस असेल म्हणजे बनवत होती, जेवण बनवत होती. दुपारी पण नाही, संध्याकाळचं असं झालं असेल वेळ. हम्म, हम्म. तर आपल्या किचनमध्ये आहे ना, तर तुला माहिती आहे शेल्फ असतात जुन्या घरात, शेल्फ असतात अशा, आणि खूप मोठ्या असतात त्या शेल्फ. तर त्या बरण्या होत्या, मसाल्यांच्या बरण्या होत्या. ते मागे होत्या खूप, आणि त्या पडल्या ऑटोमॅटिकली. म्हणजे तू विचार कर, की ते मागे आहेत तरी पडल्यात त्या, आणि पडल्यात म्हणजे खाली मसाले-बिसाले सगळे पडलेले आहेत खाली असं. आणि ते मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं. कारण मी किचनमध्ये जायला आणि ते पडायला जरा मोमेंटच होता तो एक. तर मी बोलली, "हे काय आहे?" तर माझ्या आईने मुद्दामून विषय टाळला, कारण की माझं माइंड डायव्हर्ट करायला असं. तर आम्ही माझ्या बाबांना सांगितलेलं त्यावेळी, की असा-असा अनुभव होतोय. पण पप्पा कसे ते जास्त घरी नसायचे, म्हणजे ऑफिसवरून लेट यायचे, सकाळी जायचे. त्यांना काही जास्त अनुभव यायचा नाही. तर ते बोलत होते, "मे बी तुमचं असंच चालू आहे माइंडचं वगैरे हे ते." ठीक आहे, जाऊ दिला विषय. पण एक दिवशी असं झालं ना, की पेंटिंग चालू होती आमच्या घरात. म्हणजे पेंट वगैरे होत होतं. तर बेडरूमचं झालेलं ऑलरेडी पेंट, आणि हॉलचं बाकी होतं. तर आम्ही तिघं मग त्या दिवशी एकत्र झोपणार होतो बेडरूममध्ये. तर माझे बाबा झोपलेले ॲज युजुअल बेडवर, आणि मी झोपलेली खाली. खाली मी अंथरूण टाकलं, आणि माझी आई जरा किचनचं आवरत होती, भांडी वगैरे येते रात्रीची. आणि मी होती फोनवरती. असं नॉर्मली आपण खेळतो ना झोपायच्या आधी फोनवर. मी खेळत होती, सुडोकू खेळत होती मी फोनवर. आणि मला वाटलं की पप्पा बघतायत मला. तर मला वाटलं असं पॅरेंटल ते असतं ना, की नजर ठेवतात, की काय करते वगैरे हे ते. तसं नजर ठेवत असतील. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले. त्याच्यामुळे तू एवढं का बघतील पप्पा? म्हणजे मी अशी हा, होती, ठीक आहे. आणि मग बोलते असे का बघतायत मला? बरोबर. हा, है ना? एवढं का बघतील? कंटिन्युअस का बघतील? हां, कंटिन्यू. त्यानंतर यू वोंट बिलीव्ह काय झालं. यू वोंट बिलीव्ह. मी असं बघितलं, असं टर्न झाली, म्हणजे झोपेतून अशी टर्न झाली, बघितलं अशी, आणि एक शॅडो फिगर, स्मोकी फिगर विथ बॉडी, प्रॉपर आपला बॉडीचा जो फिगर असतो ना, तो फिगर प्रॉपर तो असा आला माझ्या बाबांच्या बाजूला बसलेला, झोपलेला म्हणजे असं. तो असा उठला, असा, आणि असा मांडी घालून माझ्याकडे असं बघत होता. आणि मी त्या याच्यात गेली, की मी काय बघितलंय आणि मी आता काय करू? म्हणजे आता मी काय केलं पाहिजे? आणि मी शॉक होती, आणि 2 सेकंड मी अशीच राहिली, आणि जोरात मी जे माझी मान उशीमध्ये टाकली आणि ओरडली, जोरात ओरडली मी खूप. तर माझी मम्मी धावत आली किचनमधून बाहेर बेडरूममध्ये, आणि जेव्हा माझी आई यायला आणि ते आऊट व्हायला, ती गोष्ट माझ्या आईने पण बघितली. माझ्या आईने असे एंटर केलं आणि ती अशी इथून आऊट झाली. विंडो मधून? विंडो नाही, डोअरमधून. बेडरूमचा असा डोअर होता आणि किचनचा इथून जॉईंट होता बेडरूमला. तर ती अशी आली आणि ते असं आऊट झालं. तर तिने पण बघितलं. आणि ह्या गोष्टीचं थिअरी नंतर अशी समजली, की आमच्या सोसायटीत म्हणजे आमचे असे विंग्स होते, ए, बी, सी, डी असे विंग्स होते, आणि त्याच्यामध्ये ग्राउंड होतं. तर तिथे असं म्हणजे एका बाईनी सुसाईड केलं होतं वेन शी वॉज प्रेग्नंट. सो कारण तिच्या घरी ते व्हायलन्स वगैरे चालू होतं, तर ती थकलेली, त्या गोष्टींमुळे तिने जम्प केलेलं वरतून. आणि ती बिल्डिंग आमच्या 2 बिल्डिंग सोडूनच होत्या. तर जेव्हा माझी आईने डिस्कस केलं सोसायटीच्या बायकांशी नंतर,
रात्री, म्हणजे ते नॉर्मली बोलतात ना सगळे तसं. तर ते बोलले की आवाज येतो, जे ग्राउंड फ्लोअरला राहतात ना त्यांना पायांचा आवाज येतो कोणाकोणाला चालतानाचा असं. तर ते एक शॉकिंग होतं. ती एक थिअरी होती, पण अजून एक थिअरी नंतर कळाली. म्हणजे आमचे एक ड्रायव्हिंग ट्रेनिंगवाले होते ना तिथे, ते आधीपासून राहायचे. तर त्यांनी काय सांगितलं की तुमच्याच बाजूला लागून एक घर आहे, म्हणजे आमचं किचन त्यांचं किचनमध्ये एकच भिंत असं. तिथे खूप वर्षांपूर्वी, म्हणजे माझे बाबा पण जन्माच्या आधी असेल, तेव्हा मर्डर झाला होता. एका बाई आणि एका तिच्या मुलांनी त्याच्या बहिणीचा मर्डर केलेला आणि खाली गाडलेलं किचनमध्ये गाळलेलं. गाडलेलं. आणि ते लोक खूप मोठ्या काहीतरी पोझिशनवरती होते म्हणून केस रफादफा केलेली तेव्हा. म्हणजे असं हेच झालं नव्हतं काय, त्याचा पुढे मोक्ष नाही गेलं. लागला नाही हम्म. त्या गोष्टीचा असं. तर मला कधी कधी ती थिअरी जास्त जॉईंट वाटते. कारण सीन असा झाला ना, त्या घरात आधी माझी आजी राहायची जिथे आम्ही राहत होतो, माझी पप्पाची आई आणि काका वगैरे. तर आम्ही आधी गोरेगावला होतो, तर मग गोरेगाववरून आम्ही आलो आणि ते लोक गोरेगावला गेले, असं झालं. तर मग तिला मी जेव्हा लहानपणी गेलेली ना इथे बँड्रामध्ये राहायला, तेव्हा मला पण आवाज आलेला चालायचा, म्हणजे असं कोणतरी चालतंय 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 असा आवाज आलेला मला. तेव्हा मी माझ्या काकीला विचारलेलं, असं कोण चालतंय ग एवढं, असं एवढं. तर माझा छोटा भाऊ कझिन होता ना, तो पण बोला, हा मला पण येतोय आवाज, मला पण येतो, हा नेहमी आवाज येतो मला असा, नेहमी आवाज नेहमी येतो. येतो आवाज. हां. तर मग काकी मला सांगणारच होती, पण माझ्या आजीने तिला स्टॉप केलं की तिला कशाला तू सांगतेस, ती लहान आहे अजून, ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगायच्या. हे माझ्याबरोबर पर्सनली घडलेलं. ती जी बॉडी होती ती तुमच्याच फ्लॅट मध्ये कोणीतरी गाळली होती? आमच्या फ्लॅटमध्ये नाही, बाजूच्या. बाजूच्या. पण ओके. कसं सीन माहिती आहे, म्हणजे किचन, म्हणजे हे किचन आमचं आणि हे किचन त्यांचं, त्याच्यामध्ये एकच भिंत हा. असं. म्हणजे हा लागूनच फ्लॅट, आमचा हा फ्लॅट. म्हणजे इवन म्हणजे ज्यावेळी तुम्हीही राहत होतात त्यावेळीही त्या माणसाची जी बॉडी असेल ती हां, तिथेच तिथेच होती. गाळली आणि होती. त्या घरात जे पण यायचे ना राहायला, ते 3 महिनेच राहायचे, 3 ते 4 महिने निघून जायचे. नेहमी तो फ्लॅट खाली असायचा, नेहमी. तर म्हणून मी ना ती थिअरी खूप जॉईन केली की इकडे कोण राहत नाही, म्हणजे इथेच काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि तो इथे होत असेल, कारण किचनमध्ये आणि बेडरूममध्येच जास्त सीन व्हायचे. आणि ती जी फिगर दिसली ती पण वुमन फिगर होती मला. तर चेहरा वगैरे तुला काही दिसला? चेहरा नाही रे, पण लिटरली एवढे मोठे केस होते, फुल बॉडी, फुल फिगर होतं ते, फुल स्मोकी फिगर होतं. आणि आय नो की तो डेव्हिलच होता, कारण की त्याच्यानंतर मी आजारी पडलेली. त्या इन्सिडेंट नंतर मी आजारी, माझे प्रिलिम्स मिस झाले, हे सगळं खूप घडलं, म्हणजे हॉस्पिटलाइज झाली, उलट्या वगैरे. एवढं जास्त झालं? हां. तर बोलतात ना आपले गुरुजी वगैरे असतात, त्यांनी सांगितलं की मे बी असं बघितलं आल्यामुळे पण झालं असेल कदाचित, कारण की मी बाहेरचं खायची नाही, माझी मम्मी खूप स्ट्रिक्ट आहे, ती मला काय खायला द्यायची नाही. म्हणजे ज्यावेळी इवन तुम्ही राहत होतात त्या फ्लॅटमध्ये, त्यावेळी पण त्या माणसाची डेड बॉडी तिथेच गाळलेली होती? म्हणजे कोणी त्याला काढलं नव्हतं का तिथेच होती? हो, कारण मला पण असं का वाटतंय, कारण एक दिवशी आहे ना, रात्री उठली मी, ह्याच इन्सिडेंट नंतर रात्री उठली आणि पेंटिंग वगैरे झालं आणि मी गेली, म्हणजे ॲज युजल मी आणि आई हॉलमध्ये झोपायचो, लिव्हिंग रूमला सोफा कम बेड होता. तर मी मध्यरात्री उठली वॉशरूमला आणि बघितलं तर बेडरूमचा डोअरमधून कोणतरी, म्हणजे डोअर असा आहे पण असं बघते मला, आणि मी त्याच्याकडे बघते काय आहे असं. आणि त्यामुळे डोळे दिसले स्पष्ट, एवढे मोठे मोठे डोळे होते, आणि आपण असं एकदम टक लावून बघतो ना कोणाकडे, असे एकदम तसं बघत होता मला, पण असं. डोकावून. हां. तर मी बोलली हे काय आहे लिटरली. तर तेव्हा पण मग खूप घाबरली होती, तेव्हा पण खूप घाबरलेली त्यावेळी पण.
सॉरी मंडळी, तुम्हाला मध्येच डिस्टर्ब करतोय, पण का डिस्टर्ब करतोय माहिती आहे? कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करत. जवळजवळ 80% लोकं फक्त आपलं पॉडकास्ट ऐकतात, पण सबस्क्राईब नाही करत. जर तुम्हाला थोडेही आपलं पॉडकास्ट आवडलं असेल किंवा तुम्हाला आणखीन असे पॉडकास्ट ऐकायचे असतील, तर तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली जो लाल कलरचा बटन दिसतोय त्याच्यावर क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि हाईप करायला विसरू नका. या व्हिडिओला हाईप बटन द्या आणि आता व्हिडिओ कंटिन्यू करा. आता तू जशी तुझी एक बँड्राची स्टोरी सांगितलीस ना, तशी अ, माझ्याकडे पण एक गोष्ट आहे आणि ते मला माझ्या मित्रांच्या पप्पांनी सांगितली आहे. त्यांच्याबरोबर घडली होती आणि ती खूप आधी, म्हणजे जवळ-जवळ 40 एक वर्ष आधी. तुला माहिती आहे त्यावेळी मुंबईत असं मोस्टली लोकं चाळीत राहायचे. म्हणजे जसं आपली बी चाळ वगैरे कशी एकदम मोठ्या-मोठ्या बिल्डिंग असतात, ओपन पॅसेज वगैरे, त्यांची पण तशीच टाईपची एक चाळ होती. आणि त्यात कसं झालं होतं ना, की त्यात तुला माहिती आहे की सगळे लोकं एकत्र राहायचे. म्हणजे जवळ-जवळ 40-50 वर्षापासून ते लोकं राहत होते. आणि तिथे आहे ना त्यांचा एक ग्रुप बनला होता मित्रांचा. तर त्या ग्रुपमध्ये सगळ्या एजचे लोकं होते. म्हणजे 18 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षापर्यंत काका पण होते. तर ते लोकं काय करायचे ना, रात्री जेवण वगैरे झालं ना, की वरती ते लोकं कॅरम खेळायचे. तिथेच बसून दारू पिणार, हे पिणार, अशी त्यांची मस्त एक त्यांचं होता. मला वाटतं 5-6 जणांचा ग्रुप होता. 10 नाही, 5-6 जणांचा ग्रुप होता. आणि त्या लोकांचे रेग्युलरली जेवले. ते लोकं जेवले, सोडा वगैरे पियाले आणि मग त्यानंतर वरती येऊन कॅरम खेळतायत. हा त्यांची ऑलमोस्ट रेग्युलर ॲक्टिव्हिटी होती कॅरम खेळायची. तर एक दिवशी कसं झालं ना, की त्यांच्याच बिल्डिंगमधले जे काका होते ना, त्यांचा मृत्यू झाला आणि हे त्यांच्या ग्रुपमधले एक एक खूप महत्त्वाचे मेंबर होते. ते दरवेळी यायचे, मुलांना पैसे वगैरे देणं किंवा त्यांच्यासाठी दारू वगैरे आणणं, हे ते पैसे वगैरे देणं आणि त्यांच्यासाठी काही ना काहीतरी खाऊ वगैरे आणणं, हे असायचं त्यांचं. पण त्यांचा मृत्यू झाला तर त्या लोकांनी जवळ-जवळ महिनाभर नाही खेळले. म्हणजे ते बोलले जाऊ दे, त्यांच्याशिवाय मजा येत नाही, तर ते नाही खेळले. महिन्याभरानंतर त्यांचं असं झालं की चल ना आपण जाऊया, वरती जाऊया आणि खेळूया. ते परत ते कॅरम वगैरे त्यांनी समोर घेतलं आणि ते खेळत होते. आता खेळता-खेळता त्या लोकांनी, म्हणजे त्यांनी नोटीस केलं की अरे पाणी नाही आहे. तर एका मुलाला बोलले, "अरे पाणी घेऊन ये." तर जो लहान मुलगा असतो तोच जातो पाणी घ्यायला. एक मुलगा त्यांचा उठला आणि पाणी घ्यायला गेला, ठीक आहे, त्यांच्याच ग्रुपमधला. आणि तो पाणी घ्यायला गेला खाली आणि जसं तो वरती आला ना, त्यांनी बघितलं की जो टेरेसचा जो गेट होता ना, त्या गेटवर एक माणूस उभा आहे आणि तो समोर बघतोय आणि तो माणूस एकदम सेम दिसतोय त्या काकांशी ज्यांचा मृत्यू झालं होतं 1 महिन्याआधी. आधी तो बघितलं त्याने आणि त्यांनी म्हणजे लांबूनच बघत राहिला, कारण त्याला स्पष्टपणे दिसत नव्हतं त्यांच्या मागची बाजू. तो बघत राहिला, पण सेम त्यांच्यासारखे, म्हणजे त्यांना केस नव्हते. तर हे पण जो माणूस, त्याला पण टक्कल पडली होती. सेम पॅन्ट सेम टी-शर्ट पण सेम होता आणि त्याला तेच वाटले. धावत खाली गेला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांना त्यांना वाटलं, "अरे, कोण दुसरा असेल किंवा याचा भास असेल," असं-असं झालं. तर 2-3 दिवसांनी त्या लोकांनी परत खेळायला गेला आणि परत एक त्यांच्याच ग्रुपमधल्या दुसऱ्या मुलाला ते खेळतात आणि अचानक त्याची नजर वरती गेली. तर वरती त्यांचे ते पत्रे लावले होते आणि एक ठिकाणी असा पत्रा नव्हता असा. त्यांनी वरती बघितलं, असं काय बोलू, असं आळस वगैरे काढत असेल. वरती बघितलं तर त्या पत्र्याच्या त्या फटीतून तेच काका त्यांना बघताना दिसले. तो जोरात किंचाळला, ते कॅरम-बिरम सगळं खाली पडून गेलं आणि पळत खाली गेला. सगळे पळाले, सगळे घाबरून सगळे पळाले. आणि परत त्या लोकांनी जेव्हा, म्हणजे त्यांची खास तर जाणार नाही, त्यांनी कोणाच सांगितलं नाही. जवळ-जवळ 2-3 आठवड्यांनी जेव्हा परत खेळत होते ना, खेळता-खेळता आउट ऑफ नोवेअर अचानकमध्ये तो कॅरम आपोआप पडला खाली. कोणालाच माहिती नाही, कोणाचाच पाय नाही लागला. पडला आणि मग माहिती पडलं, की बाबा ते जे काका होते ना, त्यांचं, भले ते लोकं बोलत होते, की त्या काकांचा मृत्यू म्हणजे असं नॅचरली झालं, पण त्यांनी घरातल्या घरात फास लावून जीव दिला होता आणि खूप कर्ज झालेलं त्यांच्यावर आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी जीव दिला होता. आणि माहिती आहे, की त्यांनी स्वतःहून त्यांची अ, त्यांची वेळ आली नव्हती आणि त्यांनी जीव दिला होता, म्हणून त्यांची जी आत्मा होती ना, ती भटकत होती आणि ती त्याच ठिकाणी यायची, जे ठिकाण त्यांना खूप आवडायचं. आणि जसं मी बोललो, की त्या ग्रुपमध्ये ते नेहमीच यायचे. कॅरम वगैरे त्या सगळ्या गोष्टी खेळायला. मला वाटतं तेच एक कारण असेल, की ते नेहमी तिथे फिरायचे. पण त्या दिवसापासून ते माझ्या मित्राचे पप्पा बोलतात, की त्या लोकांनी परत कधीच कॅरम नाही खेळलं. ज्यावेळी ते पडलं वगैरे आणि त्या सगळ्या गोष्टी. तर खूप हॉरिफाईंग होतं आणि इव्हन त्यांच्या चाळीत त्याच्यानंतर लोकांना अधूनमधून अनुभव यायचेच. टेरेस तर त्या लोकांनी कंप्लीटली अव्हॉइड केलं त्यानंतर. पण अधूनमधून अनुभव यायचे लोकांना, दिसायचं कोणतरी.
रात्रीचं लेट आलं किंवा काय आलं तर अशाच त्यांच्याच आकृतीचा माणूस म्हणजे त्यांच्याच फिगर आणि त्यांचीच बॉडी स्ट्रक्चरमध्ये एक माणूस त्यांना दिसायचा रात्री फिरतोय त्यांच्या सोसायटीमध्ये वगैरे. बापरे! अजून तुझ्याकडे मग कोणत्या स्टोरीज आहेत? तू काय अजून स्टोरीज सांगणार होतीस? माझ्याकडे एक गोव्याचा किस्सा आहे. आम्ही गेलेलो, फिरायला गेलेलो फ्रेंड्स सगळे. तर फर्स्ट आम्ही नॉर्थला राहिलेलो. म्हणजे एक नॉर्थचा पण, एक साऊथचा पण आहे माझ्याकडे. तर आम्ही कसे आहे, की बाहेर नाही फिरत. आम्ही खूप एक्सप्लोर करतो जागा. आतल्या वगैरे सगळ्या जागा अशा एक्सप्लोर ओके. करतो. तर मग नॉर्थला गेलेलो. म्हणजे तिथे एक्सप्लोर करताना तरी काय नाही झालं, पण जुना बीचवरती जाताना आहे ना, एक इन्सिडेंट झालेला, की गर्दी होती खूप रे. पीक सीझनला गेलेलो आम्ही डिसेंबरला. तर ना बाहेर खूप गर्दी होती. म्हणजे हालायलाच जागा नव्हती गाडी. तर काय झालं, की आम्ही डिसाईड केलं, की एक रूट आहे तिथून जाऊया बाहेरच्या रूटनी. तर घेतली गाडी आणि ती एका रेस्टॉरंटच्या इथे आम्ही पार्क केली आणि चालत आतमध्ये जात होतो, कारण गल्ली होती ती. आणि सगळे आजूबाजूला बंगलोज होते. बंगलोज. तर एक बंगलो लास्टला आला. तिथे एक पार्क होतं. म्हणजे खूप मोठं होतं, म्हणजे काइंड ऑफ हां. तर तिथे ना एक झोका होता आणि पार्कमध्ये फुल जेट अंधार आणि थोडीशी ब्लिंक केलेली लाईट असेल. म्हणजे डॉटवाली लाईट दिसते ना आपल्याला, छोटीशी लाईट, तशीवाली लाईट होती. आणि जातोय तो झोका असाच आहे. पण जसं आम्ही गेलो ना, तसा तो हालायला स्टार्ट झाला. आणि हलला म्हणजे काय असं नाही, छानपैकी जसं कोणतरी हलवतोय ना, आपण कोणतरी बसून बसलंय. हलवतो तसं. आणि तो झोका पण एकदम मजबूत होता रे. असं नाही की आपले वाऱ्याने असं. नॉर्मल आपले हे असतात ना, तो. आणि त्याच्यानंतर मी एवढी हे झाली ना, मी बोलली हे काय चाललंय, म्हणजे काय बघते मी हे ते. तर मग ते पण घाबरले. सगळे बोलले की आता काय करू, एवढं आपण आलोय, तर थोडाच डिस्टन्स राहिलाय. मग आम्ही पळालो लिटरली. आणि तो गेट लकीली ना छोटा होता असा, म्हणजे छोटे गेट असतात ना ते. तर आम्ही ना जरा बसलो बीचवरती. मग एक फ्रेंड बोलली की एका शाक वगैरे वाल्यांना माहिती असेल इथे, त्यांना विचारूया असं का झालं ते. तर तिथे गेलो, जरा शाकवाल्याला विचारलं की असं कसं झालं आमच्याबरोबर. म्हणजे त्याला सांगितलं की असं असं झालं आम्ही येताना. मग तो काय बोलला की ते प्रायव्हेट गार्डन आहे, तुम्ही तिकडून का आलात, एका बंगल्याचं. आणि तो मालक नाही आहे, ही इज नो मोर. जर्मन होता तो कोणतरी. आणि ही इज नो मोर आता. तर तो तिथे आहे ना त्या गार्डनमध्ये योगा सेशन्स हे सगळं घ्यायचा इतरांचे. तर त्याला सांगितलं आम्हाला असं असं. तो बोलला की आता आहे कभी कभी वो साईड, त्यांचं स्टोरेज होतं ना तिथे ठेवायचे ते लोक हे काय काय. तो बोलते कभी कभी आवाज आते पर आप लोग अभी उधर से वापस मत जाना. म्हणजे एवढं बोलून त्यांनी विषय सोडून दिला, टाळला त्यांनी. तर आम्हाला असं समजलं की हा विषय टाळतोय म्हणजे काहीतरी असेल तिथे ऑब्व्हियसली. म्हणजे ही साईड पण कोणाला जास्त माहिती नाही गोव्याची. म्हणजे फक्त फनसाठी जातात लोक, पण डार्क साईड पण आहेत खूप गोव्याचे. आणि तुला माहिती आहे मागे आता जर गोव्याचा तो विषयच काढलाय तर मागे मी एक गोव्यातली एक गोष्ट ऐकली होती. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल पण मला माहिती नाही की तू ऐकली आहेस की नाही. तर गोव्यामध्ये आहे ना होतं असं की 4 मित्रांचा ग्रुप असतो जे गोवा फिरायला जातात. आता ऑब्व्हियसली गोवा फिरायला 4 मित्रांचा ग्रुप, मुलांचा ग्रुप काच जाणार माहिती आहे आपल्याला. तर ते लोक मस्त जातात, पार्टी वगैरे करतात आणि त्या लोकांची 5 दिवसाची ट्रिप असते. 4 दिवसात ते लोकं खूप मजा करतात, मस्ती करतात, खूप दारू पितात, सगळं काही करतात. तर त्यांना दुसऱ्या दिवशी मुंबईला जायचं असतं, ट्रेन असते त्यांची. तर ते बोलतात, "आजचा शेवटची रात्र आहे, तर आपण जास्त दारू वगैरे नको पिऊया, जरा कमी करूया म्हणून ते लोकं जरा कमी पार्टी करूया." म्हणून ते लोकं गोव्याच्या एका अशा बीचवर जातात. तुला माहिती आहे गोव्यातली प्रत्येक बीच एक एनर्जी आहे, म्हणजे त्यात एक वेगळीच वाइब आहे. काही पार्टीसाठी प्रसिद्ध आहेत, तर काही खूप शांततेसाठी आणि म्हणजे खूप छान वाटतं तिथे जाऊन. काही बीचवर अजिबात पार्टी वगैरे होत नाही. ते खूप सायलेंट बीच आहेत. तर हे लोकंही तशाच एका बीचमध्ये असेच फिरत असतात. आता त्या रात्री कोणीच काही ड्रिंक्स वगैरे नसतं केलं. हे लोकं फक्त वॉक करत असतात आणि आयुष्याबद्दल बोलत असतात. रात्रीचे जवळपास 2:30-3 वाजलेले असतात आणि फिरता असंच त्यांचं मुलींबद्दल चालू असतं, म्हणजे लग्नाबद्दल आणि त्या सगळ्या टॉपिकवर टिपिकल बॉईज टॉपिक त्यांचे सुरू असतात. आणि ते लोकं बीचच्या साईडून चालतायत.
आणि समोर बघितलं की समुद्राच्या मधोमध म्हणजे समुद्राच्या जिथे लाटा जिथे संपतात ना, तर एका मित्राने खुणवलं की अरे ती बघ काय मस्त मुलगी आहे, सुंदर आहे, आणि ती मुलगी दिसायला पण प्रचंड सुंदर असते. आता हे चौघ जण तिच्याकडे बघतात आणि विचार करतात की ही एकटी मुलगी रात्री 2:30-3 वाजता इथे काय करते ह्या बीचवर. त्यांना आधी वाटतं काय म्हणजे जीव वगैरे द्यायला चालली आहे तर जाऊया मदत करूया, पण ती काही करत नाही. फक्त ती तिथे उभी असते आणि ह्यांच्याकडेच बघत असते. तर ते एक दुसऱ्याला चिडवायला लागतात की अरे तुझ्याकडे बघते बघ, तुझ्याकडे बघते बघ, असं चिडवतात. आणि ते लोक पुढे जातात, चिडवचिड पुढे जातात की जाऊ दे बाबा, ती आपलं काहीतरी करत असेल. पुढे जातात आणि पुढे गेल्यावर तो त्यांच्याच ग्रुपमधला एक मुलगा असतो, तो बोलतो की "हे मस्तच होती ना मुलगी, अशी लांब केस, पंजाबी ड्रेस, सुंदरच होती एकदम." तितक्यात दुसरा मुलगा बोलतो, "लांब केस, पंजाबी ड्रेस? तिथे शॉर्ट हेअर होते ना." आणि तिने वेस्टर्न एक एक हे घातलं होतं, तिने तर स्कर्ट घातलं होतं. तिसरा शॉक होता, तो बोलतो, "अरे ती तर साडीत होती." म्हणजे नक्की हो, आणि ते लोक सगळे घाबरतात. तर नक्की त्यांच्यावर होत काय होतं ना, की ती मुलगी नसून ती एक छलावा होती. आणि प्रत्येक मुलाला ते त्यांना कशी मुलगी आवडेल तशाच प्रमाणे दिसत होती आणि त्यांना अट्रॅक्ट करत होती. पण हे त्यांचं नशीब म्हणावं की काय माहिती नाही, देवाचीच कृपा असावी की त्यांच्यापैकी कोणीही तिथे गेलं नाही. आणि जर तिथे गेलं असतं तर माहिती नाही त्यांच्यावर काय झालं असतं, जिवंत वाचले असते की नाही माहिती नाही. असं बोलतात ना, बरेच असे आत्मा पाण्यात असतात, त्यांच्यापैकीच ती एक असेल. पण हा सॉरी, तू तुझी स्टोरी कंटिन्यू कर. साऊथ गोव्याची आहे. म्हणजे नंतर गेलो आम्ही साऊथ गोव्याला. आतमध्ये आम्ही फार्म स्टे घेतलेला. तर तिकडे राहत होतो. तर फार्म स्टेमध्ये ना, ते कसं होतं की जंगलात होतं. म्हणजे एकदमच आत असं बोलू शकतो. आणि तिथून बीच वगैरे 15-20 मिनटाच्या दुरीवरती असेल डिस्टन्स. तर मग ना आम्ही स्कूटी घेऊन चालत होतो. तर माझ्या फ्रेंडची आणि माझी स्कूटी पहिली होती आणि दोघींची मागे होती. तर मग ना आमची चालू आहे आणि रस्ता ना असा एकदम बारीक, आपले गावातले रस्ते माहिती आहे तुला कसे असतात, सिंगल सिंगल. सिंगलवाले, हां तसे. आणि मी बघते तर मी बोलते असा हळूहळू एक माणूस का चालतोय. अचानक बघितला मी, म्हणजे अचानक नजर गेली काळोख काळोख आणि मला तो माणूस दिसला. लाईक असं ग्रो होतं ना एक काहीतरी फिगर. उंच होतोय. हां, म्हणजे प्रॉपर काहीतरी 50 to 60 इयर्समधला असा काहीतरी दिसत होता माणूस. सफेद सफेद कपडे घातलेले त्याने, शर्ट वगैरे सफेद, पॅन्ट वगैरे सफेद, असं असं आणि असा चाललाय खाली मान करून. त्याच्याकडे टॉर्च नाही आहे, काहीच नाही आहे, हातात पण काहीच नाही आहे, फक्त चाललाय. आणि मी बोलते की मी हिला बोलते समोर, तुला दिसतोय का समोर माणूस? ती बोलते हो दिसतोय मला. तर ती पण तेच बोलते की मी लक्ष देत नाही आहे कारण आपल्याला जायचं आहे, पुढे पोचायचं आहे. तर ना मी काय केलं की असं आमची आली ना अशी तर मी एक विचार केला की इकडून काय यायला रस्ता नाही आहे, हा मला अचानक का दिसायला लागला माणूस असं. तर मग यांची स्कूटी आली ना मागून, तर मी त्यांना विचारलं कि तुम लोगों ने देखा क्या उसको, एक आदमी को? बोलता हाँ देखा ना. आणि मी मागे अशी वळून बोलत होती ना त्यांच्याशी, आणि तो गायब होता माणूस. आणि मग गायब कसा झाला? रस्ता पाहिजे ना, एक्झिटला रस्ता पाहिजे ना कुठेतरी, गेला कुठे? तर ते लोक पण मागे वळून बघतात, तर ते पण खूप घाबरले. आणि जे आम्ही स्कूटी पळवली आहे त्याच्यानंतर, म्हणजे तो एक सीन होता की असं वाटत होतं की तिकडून जायला नको पाहिजे होतं. एक मेन हे पण होता, रस्ता होता जो आम्हाला हाऊस ओनरनी सांगितलेला, तिकडून जायला पाहिजे होतं. पण आम्ही काय केलं की पटकन पोचू म्हणून ना हा वाला रस्ता पकडला, छोटावाला, की पटपट आपण जाऊ शकतो तिथे बीचपर्यंत असं. म्हणून त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आलो ना नंतर तिथून म्हणजे नेक्स्ट डे परत संध्याकाळी दुसरीकडे गेलो, काबो दे रामाला गेलेलो फिरायला. येताना आहे ना सेम हे झालं की आम्ही बघितलं की एक पुढची स्कूटी आहे, ती त्याच्यात पण 2 मुलीच बसल्यात आणि त्यांनी खूप स्लो केली स्कूटी. तर ना आम्ही त्यांना जाऊन विचारलं की क्या हुआ तुम लोगों को, मुद्दामून विचारलं की ह्यांना पण काय एक्सपिरियन्स तर नाही आला या रस्त्यावरती. तर ते बोलले की नाही कुछ अजीब फील हो रहा है यहाँ पे, कुछ अजीब फील हो रहा है, असं बोलले. मग माझी मैत्रीण बोलली अभी इधर रुकाओ मत, इतना स्लो मत चलाओ, जो भगाना है वो भगाओ स्कूटी, रुकाओ ही मत यहाँ पे. मग ते आमच्या मागे मागेच आले, ज्या स्पीडने आम्ही आलो त्या स्पीडने आले. घुसबम झालेत मला तो इन्सिडेंट आठवून.
म्हणजे आणि कारण अंधार ना रे, काळोख. आणि असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की म्हणजे जो आपण शॉर्टकट बघतो तर रस्त्यावरून आपण हेच करतो ना की आपण पोहोचू वगैरे जाऊ, म्हणजे आपलं इंटेन्शन तेच असतं की आपल्याला तिकडे हम्म. पोहोचायचं. पण मध्ये काय होणार आहे ते आपण काय आपल्या इमॅजिनेशनमध्ये पण नसतं आणि ते अचानक घडतं ना ती गोष्ट, तर मग ती खूप शॉकिंग असते. एक बोलतात ना की माइंड पण स्टॉप होतं 2 मिनिटासाठी आणि काय थिंकिंग प्रोसेसच होऊ नाही शकत. अनएक्सपेक्टेड असतं हां, म्हणजे. अनएक्सपेक्टेड असतं त्या गोष्टी. मला तर वाटतं तुम्हाला तिथे त्यांचा जो राखणदार किंवा जो जागेवाला असेल तो असावा, जो फिरतोय तिकडचं राखण करतोय, तिकडचं मे बी त्या जागेला प्रोटेक्ट करतोय. कारण एवढ्या रात्री अशा कोण आकृती तुम्हाला दिसली आहे तर कदाचित तेच असावं. कदाचित. पण आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात ना. तर तिकडे जाऊन म्हणजे असं समजलं, असं समोर आलं, डोळ्यासमोर आलं, मग हालत खराबच होते. राईट. अजून तुझ्याकडे मग कोणत्या स्टोरीज आहेत? तू काय अजून स्टोरीज सांगणार होतीस? माझ्या एका भावाची आहे स्टोरी माझ्याकडे. तो गेला होता म्हणजे तो रायडर आहे, बाईक रायडिंग वगैरे करतो. तर तो गेलेला, त्याचे अजून फ्रेंड्स होते. तर तो द्वारकाला गेला होता, द्वारका फिरायला. तर मग ते लोकं राईड करत चाललेले, म्हणजे अजून दर्शन वगैरे झालं नव्हतं, राहायचं पण झालं नव्हतं, जस्ट चाललेले. तर त्या रस्त्यात आहेत ना, काय सीन झाला की अ, ते फिरून फिरून एकाच पॉईंटला पोहोचत होते सगळेजण, सारखे सारखे. आता रस्ता कसा असावा की आपल्याला पोहोचवते एक, आणि तिकडे एक हायवे वगैरे काय लागला की नेटवर्क पण उडतो. आणि द्वारका तुला माहिती असेल की ते सी साईडच आहे सगळं. तर मग तिकडे त्यांचा नेटवर्क पण उडालेला. पण त्यांचे आपलं जे ऑफलाईन मॅप्स असतात ना, ते होते. त्याच्याने ते लोकं चाललेले असं. पण ना जाऊन जाऊन ते लोकं तिकडेच पोहोचत होते आणि ज्या माणसाला विचारायचं ना, तोच माणूस त्यांना भेटायचा सारखा. एक माणूस होता, त्याला ते लोकं सारखे रस्ता विचारायचे. तोच माणूस त्यांना सारखा भेटायचा. माझ्या भावाने विचार केला, हाच कसा दिसतोय सारखा? हाच कसा दिसतोय? 4-5 वेळा का होतंय हे गोष्ट? तर म्हणजे ते लोकं पण झाले की असे की आता आपण करूया का? म्हणजे जायचं कसं आता? पोहोचायचं कसं तिथपर्यंत? कारण फिरून फिरून आपण सारखे त्याच त्याच रस्त्यावरती ठिकाणीवर येतोय. येते. हो, तिकडेच येतोय सारखे. मग यानी त्याच्या मित्रांनी काय केलं की बाईक फिरवली परत अशी उलट्या डायरेक्शननी आणि परत मेन रोडला गेले ते लोकं. मेन जो तिथून जो स्टार्ट होतो ना, द्वारकाची एंट्री होते, त्याच्या अगोदरच्या याला गेले, रोडला गेले. तर तिथे आपले हायवेचे ढाबा-बिबा असतात ना, त्यांना विचारलं की नक्की रस्ता कुठून आहे? कुठून जायचं वगैरे? तर ते बोलले की रस्ता तर हाच आहे, पण त्यांनी त्याला इन्सिडेंट सांगितलं की आमचं असं होतंय. तर ते बोलले की हा तुम्हाला चकवा लागला असेल एवढ्या रात्री 3 वाजता रात्रीच्या. आणि हॉस्टेलमध्ये ते लोकं राहणार होते तिकडे. तर मग ते बोलले की आता करूया काय? तर तो ढाबावाला बोलला, "आप लोग इधर रुक सकते हो 2 घंटा, उसके बाद 5 बजे निकल जाओ." मग जेव्हा ते लोकं 5 वाजता निघाले ना परत, मग त्यांना तसं झालं नाही. ते गेले परत, म्हणजे तेवढाच अंधार होता. पण पोहोचले. मग तेव्हा ते लोकं डिस्कस करत होते की म्हणजे असं कसं झालं? आणि तो जो माणूस होता ना, तो वेगळ्या-वेगळ्या टोनमध्ये बोलायचा नेहमी. तो ज्यांना जो दिसत होता माणूस तो. हां, म्हणजे फर्स्ट टाईम वेगळ्या टोनमध्ये, सेकंड वेगळा. अँड रस्ता एवढा मोठा नसू शकतो ना, की तो माणूस तिथे किंवा टाईमपास 3 वाजता कोण टाईमपास करतो रोडवरती, असं. आणि आणि तो काय असा हे पण दिसत नव्हता, की पिला आहे किंवा काय नशा-बिशा केली आहे त्याने, असं पण दिसत नव्हतं. स्टिल होता तो, म्हणजे असं एकदम बोलतात ना, प्रॉपर माणूस होता. पण गावचा माणूस असतो ना, तसा माणूस. तर ते लोकं तेच विचार करत होते, की जर आपण कंटिन्यू राहिलो असतो तर काहीतरी झालं असतं आपल्याबरोबर. तर त्याच्या मित्राने ते डोकं लावलं, की तो परत गेला ढाब्यावरती वगैरे, म्हणून ते एक गोष्ट त्याचं वाचलं त्याच्याकडून. मग जेव्हा ते लोक धाब्यावर गेले तेव्हा ते लोक त्या चकव्यातून बाहेर पडले. हां, त्याच्या आधी ते लोक अडकून होते. अडकून होते. तरी साधारण किती वेळ त्यांना झाला असेल तिथे फिरत होते ते लोक? अर्धा तास झाला असेल, अर्धा तासाच्या वर. तिथेच येत आहेत, हां, परत परत तिथेच येत आहेत. कारण बायकर तुला माहिती आहे ना, ते लोकं थांबतच नाही. हां. लोकं चालतच राहतात. आणि मला आठवतं की तू एक कोकणातली ही एक कोणतीतरी गोष्ट सांगणार होतीस, तर ती काय? हो. ट्रिपलाच गेलेलो आम्ही कोकणात. तर माझ्या फ्रेंडचं फार्म हाऊस आहे ते तिथे, कुठे होतं? वेंगुर्ला साईडला हम्म. असं. तर
त्या साईडला आहे ना फार्म हाऊस होतं, तर आम्ही तिकडेच राहत होतो. तर फर्स्ट डे होता आमचा, फर्स्ट डे. तर ना आम्ही आधी हॉटेल ऑप्ट करत होतो, पण मग तिला कॉन्टॅक्ट केला तर ती बोलली की तुम्ही आमच्याच फार्म हाऊसला राहा, असं ती बोललेली. तर आम्ही बोलली ठीक आहे, म्हणजे चांगलंच आहे ना, सगळे एकत्रच राहू सगळे हम्म, हम्म, हम्म. असं. तर मग पोचलो आम्ही फार्म हाऊसवरती वगैरे, फ्रेशन अप झालो सगळं, आणि रात्री ॲज युजल फ्रेंड्स आपले नाईट आऊट, गप्पा बिप्पा गॉसिप हे ते सगळं, ते सगळं चालू होतं. त्याच्यानंतर मी आणि माझी मैत्रीण गेलो झोपायला, आणि त्या दोघी इकडे गेल्या, आणि अजून 2 मैत्रिणी त्यांनी डिसाईड केलं लिव्हिंग रूममध्ये झोपूया. तर मग झोपलो, आणि गाढ, म्हणजे तुला माहिती आहे थकतो आपण तर गाढ झोप लागते. तर एकदम गाढ झोप लागलेली, एकदम शांत झोप लागलेली, आणि अचानक खिडकीवरती जोरात आवाज आला. असा धाड करून आवाज आला जोरात खिडकीवर, बेडरूमच्या ज्याच्यात आम्ही झोपलेलो. तर मी आणि माझी मैत्रीण एकसाथ उठलो की आवाज काय आला असा करून. तर म्हणजे आम्ही ना थोडं शॉक झालो की स्वप्न बघतोय की रियालिटी आहे असं करून. कारण की झोपेतून उठलो ना, आणि मग बघितलं ना जरा, मी बोलली की काहीतरी पडलं असेल मे बी याच्यात रूममध्येच. तर मी लाईट लावून बघितली, तर बघते ना तर सगळं आजूबाजूला बघितलं मी आधी. मग खिडकीवरती नजर गेली. ती खिडकी अशी होती, ती आपली लागून असते ना आपली पूर्ण स्लायडिंगवाली, तशीच होती. पण हाताचा इम्प्रिंट होता त्याच्यावरती, आणि हात काय असा एवढा आपला मोठा हात नाही, छोटा हात होता, छोटा हात. तर मी बोलली हे काय आहे असं, म्हणजे हे असं अचानक काय झालं ही गोष्ट. तर ना मी बाहेर जाऊन बघितलं लिव्हिंग रूममध्ये, त्या दोघी झोपलेल्या, आणि या दोघी पण बेडरूममध्ये झोपलेल्या. तर मी बोलली की कोणी केलं, मग कोण करू शकतं असं. आणि मग मी काम केलं, मी बोलली एक काम करूया, बाहेर जाऊन बघूया, कोणतरी असेल मे बी आपल्यावरती लक्ष ठेवलं असेल किंवा काय. तर मी ना अच्छा. हां, तर ना मी त्या दोघींना उठवलं, ज्या लिव्हिंग रूममध्ये झोपलेल्या ना बेडवर, त्यांना उठवलं. तर ते बोलले की काय झालं, तुम्ही लोकांनी स्वप्न बघितलं असेल. मी बोलली, मग त्यांना दाखवलं हात, त्याच्यावर हाताचा इम्प्रिंट होता फुल. म्हणजे असं प्रॉपर एक छाप पडलेलं, असं कोणाचं तरी हाताचं निशाण, छाप पडलंय. ते बोलले असं कसं दिसतंय, आणि ना आतून वाईप करतोय आम्ही, तर आतून नाही आहे काय, आतून ना पुसायचा प्रयत्न करतोय तो, तर पुसलं जात नाही आहे ते गोष्ट. तर ना मी बाहेर जाऊन बघितलं, कधी कोणीतरी काहीतरी असेल, कोणतरी असेल. तर कोण नव्हतं तिथे, आणि ती खिडकी आहे ना थोडी अशी उंच होती, आणि जो हाताचा निशाण होता ना तो छोटा होता, लाईक ॲज अ किडचा, कोणता तरी छोट्या मुलाचा. बाळाचं हां होतं. वगैरे, बाळ नाही बोलू शकत, म्हणजे 9-10 वर्ष वगैरे असं असतं ना, तसं होता हात. तर मी बोलली हे काय आहे, म्हणजे असं काय सीन आहे. तर ना त्या दोघी बेडरूममधून आल्या दुसऱ्या, ते बोलले की आता काय नाही, तुम्ही झोपा, सकाळी बोलूया या गोष्टीबद्दल. तर ना सकाळी आमचं डिस्कशन झालं या गोष्टीवर. तर ती काय बोलली की हे घर त्यांनी विकत घेतलं दुसऱ्यांकडून, हे वालं, म्हणजे नंतर त्यांनी रिपेअर, इंटिरियर वगैरे चांगलं डेव्हलप केलं वगैरे हे ते, आणि हे घेतलं आहे. तर त्यांचे पण रिलेटिव्ह जेव्हा आलेले ना इथे राहायला त्या फार्म हाऊसवरती, त्यांना पण असा अनुभव झालेला. त्यांना तर असं झालेलं की कोणतरी पळताना वगैरे दिसलेलं घरात असं. तर मी बोलली की भाई मला राहायचं नाही आहे इथे, असं असं सगळ्या गोष्टी आहे. ते बोलले की हां आपण म्हणजे नेक्स्ट आपण आपल्या काकाकडे शिफ्ट होऊया उद्या, पण आज आपल्याला इथेच राहावं लागेल, म्हणजे आपल्याला अलर्ट द्यावा लागेल की आपण येतोय, म्हणजे अचानक जाऊ. पण असा सीन होता की म्हणजे बोलतात ना की आपण कुठेतरी चिल करायला गेलोय आणि अशी गोष्ट झाली. म्हणजे छोटा मुलगा तर, म्हणजे बोलतात असं की छोटे ते लोक जास्त डेंजर असतात करून, स्पिरिट्स, चिल्ड्रन स्पिरिट असं, ते लूर खूप करतात असं. तर ना मी बोलली की हां, मी पण तेच बोलली, कारण बाहेर जाऊन बघितलं तर कोण नाही आहे, आतून हे लोक मस्त गाढ झोपलेत असं. तर बाहेरून पण ना असं एकदम तो हेच होता हात, म्हणजे ना थोडा थोडा पुसला जात होता, पण प्रॉपर ना त्याचे फिंगरप्रिंट दिसत होते. म्हणजे विचार कर तू किती जोरात बँग केला असेल कदाचित, किंवा ते एक इल्युजन तयार केलं असेल.
मग नंतर तुम्हाला कधी माहिती पडलं किंवा तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला की ते काय होतं काय? म्हणजे जे घर ज्यांच्याकडून घेतलेलं ना, ते आधी साधं घर होतं खूप, म्हणजे एकदम प्रॉपर गावचं घर होतं. तर तिथे म्हणजे ते लोकं बोलतात, की डिमिसेसनंतर खूप वर्षांनी बाय केलं गेलं ते घर. म्हणजे एका फॅमिलीचं म्हणजे झालं असेल, म्हणजे काय बोलतात, वारले ते लोकं काहीतरी तिथे खूप वर्षापूर्वी, आणि त्याच्यानंतर ते विकलं नाही. म्हणजे जो ओनर होता ना, नंतरची पिढी त्यांनी कधी विकलं नाही, पण त्याच्यानंतर त्यांनी ऑप्ट केलं की विकायला. कारण कोणच तिथे जाऊन राहायला मागत नव्हतं मे बी, आणि काय करतच नसतील जाऊन रिपेअरिंग वगैरे. हम्म. मग कमी ह्याच्यात भेटलं तर यांनी सुधारलं घर वगैरे. पण हे लोकं पण असे, आणि ते घर घेऊन एवढा काय वेळ झाला नव्हता, म्हणजे हार्डली 1 वर्ष झालं असेल घेऊन घर. आणि जर तू एक नोटीस केलं असशील किंवा ऐकलं असशील, तू बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी जिथे हे थोडे लांब असतात ना, म्हणजे रिसॉर्ट झालं किंवा हॉटेल्स झाले, बऱ्याच ठिकाणी अशा कोणत्या ना कोणत्या असे खूप क्रीपी गोष्टी होत असतात. जसं मला आठवते की जवळ 1-1.5 वर्ष आधी मी एक फोटोज बघितलेले काही. खूप जास्त भयानक फोटोज होते ते. जसं मी तुला सांगू तर त्यामध्ये झालं कसं होतं ना, की अ, 5-6 मित्रांचा एक ग्रुप होता शाळेतल्या मित्रांचा आणि अ, मला वाटतं डिसेंबर किंवा जानेवारीचा महिना सुरू असेल. तर ते लोकांना एका रिसॉर्ट त्या लोकांनी बुक केला होता. रिसॉर्ट बोलण्यापेक्षा एक हे असतं ना, की कसं बोलतो एक विला होता आणि त्यात स्विमिंग पूल वगैरे होता. आणि ही हॉन्टेड स्टोरी आणि लोणावळा त्या साईडची आहे. तर तिकडे त्या विलामध्ये कसं होतं ना, की जेव्हा त्या लोकांनी एंटर केल्यानंतर ना बऱ्याच अशा खूप एकतर खूप जुना होता तो. वेल मेंटेन नव्हता आणि काहीच नव्हतं. इव्हन तिथे रात्रीचं कोण त्यांच्याबरोबर कोण केअरटेकरही नव्हता. त्यांना फक्त एक चावी देण्यात आली आणि बोलले, "जा. खाण्या-पिण्याची सगळी व्यवस्था तुम्हाला करायची आहे. आम्ही फक्त पाणी भरून ठेवलंय." ते लोकं आतमध्ये गेल्यावर त्यांना एक गोष्ट क्लिअर झाली, की का हा विला त्यांना खूप स्वस्तात मिळाला आहे. ते लोकं आतमध्ये गेले, फ्रेश वगैरे झाले. बाकीच्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष नाही दिलं, कारण जिथे मित्र असतात तिथे मजा असते. त्या लोकांनी त्यांच्या सर्व्हिस वगैरे त्या गोष्टींवर इग्नोर केलं. जसंच त्या लोकांची पार्टी वगैरे सुरू झाली. रात्रीचे जवळ-जवळ 10:30-11 वाजले असतील. ते लोकं स्विमिंग पूलमध्ये गेले आणि त्यांच्यातला एक मुलगा आहे ना, स्विमिंग पूलच्या इथे बसला होता. असं पाय टाकून बसतात ना स्विमिंग पूलमध्ये, बसला होता, एन्जॉय करत होता पार्टी ती पूर्ण. आणि अचानक कोणीतरी जोरात त्याचा पाय खेचलाय. त्याची पूर्ण पाठ त्याला सोलली गेली. पूर्ण रक्त यायला लागलं तिथून. आणि ते लोक खूप घाबरले, कारण त्याला खूप जास्त म्हणजे पाठीला लागलं, परत डोक्याला लागलं. कारण जोरात कोणीतरी खेचलं होतं आणि त्याला अ, जवळ-जवळ त्याला वरतीच येता येत नव्हतं. म्हणजे असं की कोणीतरी त्याला खेचलंय आणि कोणीतरी त्याला दाबून ठेवतंय अशा प्रकारे. मग त्यानंतर त्यांनी सगळं बंद केलं, कारण खूप घाबरले ते लोकं. त्याला कसंबसं बाहेर काढलं, पार्टी वगैरे बंद केली, जाऊन झोपले. आणि त्याला विचारलं, की "तू काही जास्त पियालेलास वगैरे का? की काय झालं नक्की?" तेव्हा तो बोलला, की "मला काहीच माहिती नाही. मी बसलोय, मी खूप नॉर्मल आहे, मी काहीच पियालो नव्हतो. कोणीतरी माझा पाय खेचला आणि कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न केला." दुसऱ्या दिवशी ते बोलले, "जाऊ दे, घरी सांगू नको, बोल की नॉर्मल ॲक्सिडेंट आहे." आणि जेव्हा ते लोकं घरी गेले ना, त्यांनी बघितलं की त्यांचे फोटोज त्यांनी बघितले आणि त्यांच्या फोटोजमध्ये त्यांनी बघितलं की फोटोमध्ये त्यांच्या 5 लोकांच्या व्यतिरिक्तही कोणतरी आहे. कंटिन्युअस एक 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 आकृती किंवा एक एक बाई आपण म्हणू शकतो की ती आहे फोटोमध्ये. ती इथून तिथून बघते त्यांच्याकडे. एक साया असं बोलू शकतो की ते फोटोमध्ये प्रेझेंट आहे. तर अ, तर तेव्हा आणि ते बघून ते लोकं खूप जास्त घाबरलेले. तुम्हीही WhatsAppवर वगैरे बघितलं असेल, बरेच ते फेमसही झालं होतं. ते बऱ्याच लोकांच्या फॉरवर्डमध्ये गेलं होतं. तर तेच की म्हणजे नक्की काय असतं ना, की हे जे रिसॉर्ट्स असतात किंवा हे जे हॉटेल्स असतात, हे जे विला असतात ना, ते लोकं राहण्यासाठी नाही बांधत. ते फक्त कमवण्यासाठी बांधतात. त्या लोकांना फक्त पैसा वाचवायचा असतो. त्यांना सगळ्यात जास्त स्वस्त प्रॉपर्टी, स्वस्त जागा पाहिजे असते. आणि सगळ्यात जास्त स्वस्त प्रॉपर्टी किंवा जागा तीच असते जिथे काहीतरी गडबड असतं. आणि म्हणून बघशील तर खूप लांब-लांब असतात. ते खूप जंगलात वगैरे त्यांना फक्त कमी पैशात एक चांगला एक्सपिरियन्स द्यायचा असतो. पण त्या जागेचा इतिहास काय आहे? ती कोणाची आहे? तिथे काय होतं? ते कदाचित ते लोकं नसतील बघत किंवा खूप लोकं बघतही असतील. पण हे खूप क्रिपी होतं जे त्यांच्याबरोबर घडलं. मंडळी, कसा होता हा पॉडकास्ट?
थँक्यू सो मच तू आलीस आणि एवढ्या स्टोरीज सांगितलीस. पण हा फक्त पार्ट 1 आहे. कारण आपल्याकडे अजून बऱ्याच गोष्टी आहेत, ते पण पार्ट 2 मध्ये पण करणार आहोत कव्हर. मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला? नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, हाईप बटनवर क्लिक करा, हाईप करा आणि तुमच्या अजून मित्रांना पाठवा. जे लोकं असंच कुठेतरी फिरायला वगैरे जाण्याचा प्लॅन करतात किंवा असंही. आणि हां, दुसरा एपिसोड परवा येणार आहे आपल्या चॅनलवर किंवा येणाऱ्या काही दिवसात येणार आहे. तर तोही बघायला विसरू नका आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.